प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे आणि शिकून आपल्या किनगाव, अहमदपूर, लातूर आणि महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावरती पोहोचवलं. सन्मान करण्यासाठी मी उडमेवार सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित एस आर पाटील सरांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर माजी प्राचार्य सन्माननीय एम.एल. अलुरे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी सूर्यवंशी सर यांना विनंती करतो की आपण मंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सन्माननीय अलुरे सर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सरपंच सन्माननीय दत्तात्रय सुडुपे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी परमेश्वर माने यांना विनंती करतो की आपण सरपंच सन्माननीय दत्तात्रय सुडुपे सर यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उपसरपंच सन्माननीय चंद्रकांत देशपांडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री भांगे सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि सन्माननीय उपसरपंच चंद्रकांत देशपांडे सर यांचा आपण सन्मान करावा. सुंदररावजी साखरे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री रेंगट सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित सुंदररावजी साखरे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. व्यंकटरावजी मोडगे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी रामलिंग स्वामी सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय व्यंकटरावजी मोडगे सर यांचा सन्मान करावा. सन्माननीय पाटील सरांना विनंती करतो की आपण आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जितेंद्र बत्रे सर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सन्माननीय सुशील पाटील सरांना विनंती आहे की आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र बत्रे सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. कमलाकर देशमुख साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री शेख यांना विनंती करतो की आपण कमलाकर देशमुख सर यांचा सन्मान करावा. मंचावर उपस्थित कमलाकर देशमुख सर यांचा सन्मान करण्यासाठी मी शेख सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि सत्कार बोलणे सन्माननीय तानाजी माने साहेब यांच्या गावातील अर्थातच कार्यपूरमधील सर्वच ग्रामस्थांच्या वतीने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. तरी कार्यपूर नगरीतील प्रतिनिधी मंडळींना विनंती करतो की आपण मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान विनंती करतो की आपण मंचावरील सर्वच मान्यवरांचा सन्मान आपण करायचा आहे. गावातील सर्वच नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सन्माननीय बाळासाहेब जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी कार्यपूर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. प्राध्यापक अतुल जाधव सरांना विनंती की आपण मंचावरती यायचं आपला अतुल जाधव सरांचा सन्मान करण्यासाठी मी श्री माळी सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय अतुल जाधव सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
यानंतर बाळबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय ओएस माधवरावजी सरवदे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी मनोहर पाटील सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय माधवरावजी सरवदे सर यांचा सन्मान करावा. कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने एक कृतज्ञता म्हणून आणि आभार म्हणून आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष महोदयांचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी होत आहे. डोळेगाव परिसरात थोडं साईड घ्यायला सगळे कुटुंबात सर्व कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या बाळबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे ओएस सन्माननीय माधवरावजी सरवदे सर यांचा सन्मान करण्यासाठी मनोहर पाटील सर यांना विनंती करतो की आपण माधवरावजी सरवदे सर यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय शिवाजीराव बोडके सर यांचा सन्मान करण्यासाठी मी उर्मिवार सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य शिवाजी बोडके सरांचा सन्मान करायचा आहे. यानंतर बाबूभाई गुप्तेदार यांचा सन्मान करण्यासाठी मी आलापुरी सर यांना विनंती करतो की आपण बाबूभाई गुप्तेदार यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर उपस्थित सन्मान्य दिलदार शेख यांचा सन्मान करण्यासाठी मी शेख सर यांना विनंती करतो की आपण दिलदार शेख यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित माधवराव सरवदे यांचा सन्मान करण्यासाठी मी दमकोडवार सर यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा. यानंतर डी.व्ही. मुंडे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी रिंगट सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य डी.व्ही. मुंडे सरांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करावा. मंचावर उपस्थित कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरीच्या लोकप्रशासन विभाग प्रमुख मान्य डॉक्टर सुरेखा प्रभाकर शिंदे मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या सन्माननीय माळी मॅडम यांना विनंती करतो की आपण कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरीच्या लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सौभाग्यवती सुरेखा शिंदे माने मॅडम यांचा सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या माळी मॅडम यांना विनंती आहे की कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरीच्या लोकप्रशासन विभाग प्रमुख मान्य डॉक्टर सुरेखा शिंदे माने मॅडम यांचा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. मनोहर पाटील सरांना आणि शेख सरांना मी विनंती करतो की आलेल्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा आपण सत्कार करून घेऊ. आलेल्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा मनोहर पाटील सर आणि शेख सरांना मी विनंती करतो की आपण आलेल्या सर्व सन्माननीय प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांचा सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. मान्य तानाजी माने साहेबांवरती प्रेम करणाऱ्या आणि या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं विविध जिल्ह्यातून गावातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा आणि विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान आपल्या महाविद्यालयाच्या प्रतिनिधी शिक्षकांना विनंती करतो की आपण या उपस्थित सर्वच प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा सन्मान आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय किनगावचे प्राचार्य
या ठिकाणी उपस्थित केसरकाकू क्षीरसागर महाविद्यालय बीडचे प्राचार्य सन्माननीय शिवानंद क्षीरसागर सर यांचा सन्मान या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे। सन्माननीय क्षीरसागर सरांना विनंती आहे की आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि यानंतर आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जितेंद्र सर यांना जितेंद्र बदले सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करू। आपण सर्वच जण जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जितेंद्र बदले सर हे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील। श्रोत प्राध्यापक तानाजीराव साहेबराव माने यांच्या सेवाकृती गौरव सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथं आलेले आहात। या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय बाळासाहेब जाधव साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय किशोर बापू मुंडे हे सुद्धा उपस्थित आहेत, माजी पंचायत समिती सभापती आहेत, त्याचबरोबर त्र्यंबका गुट्टे माजी जिल्हा परिषद सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, माननीय श्री विठ्ठलरावजी बोडके या नगरीचे उपसरपंच, त्याचबरोबर सन्मानांची कांबळे साहेब यांचा सत्कार साधून करेल, त्याचबरोबर नबी मिस्त्री यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी शादूल शेख करेल। त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी या संस्थेचे बळीरामजी भिंगोले गुरुजी सहसचिव हे सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मान्य श्री अंकुशरावजी कानोटे साहेब हे सुद्धा आज या कार्यक्रमासाठी इथं आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। मान्य श्रीमती कोमुदिनताई व्यंकटरावजी जाधव संचालिका बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। या सर्वांचे मी या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य नात्यानं या सर्वांचे स्वागत करतो। आज हा जो सेवाकृती सोहळा तानाजीराव यांचा आहे, तर या संस्थेची स्थापना म्हणजे संस्थेची नाही, या शाळेची 1989 ला म्हणजे जवळजवळ 36 वर्ष झालं। हे जे रोपटं आमच्या या संस्थेचे अध्यक्ष तथा या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेबांनी या किनगाव भागामध्ये लावलं। या किनगाव भागामध्ये हे रोपटं लावलं असताना या भागाचा त्यांनी पूर्ण विचार केला होता। इथं 20-20 किलोमीटर कुठेही कॉलेज नव्हतं आणि इथल्या मुलांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी अहमदपूर किंवा अंबेजोगाई अशा ठिकाणी जावं लागत असे। परंतु त्या काळामध्ये त्यांनी आपल्या इथल्या लोकांची, इथल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था व्हावी, इथल्या मुलांना सोपं जावं, जवळ कॉलेज राहावं, त्या दूरदृष्टीनं त्यांनी त्या काळामध्ये 36 वर्षापूर्वीचे विचार लक्षात घ्या। 36 वर्षापूर्वी कुठलंही कॉलेज नव्हतं, तर त्यावेळेस हे रोपटं लावलं आणि आज या रोपट्याचा एवढा मोठा वृक्ष झालेला आपण पाहत आहात। त्याचबरोबर त्याच्याबरोबर सोबत दुसरंही त्यांचं उद्दिष्ट होतं, या भागातील मुलांना इथंच नोकरी राहावी, म्हणून याच भागातील सर्व मुलं आहेत ते आम्ही इथं गुरुजी आहोत। आज मला सर जवळजवळ 32 वर्ष होते या संस्थेमध्ये मी काम करतो, या शाळेमध्ये काम करतो। तर अगोदर ही शाळा गावामध्ये होती छोटीशी, नंतर 1993 ला ही शाळा इथं आली आणि या परिसरातीलच मुलांना साहेबांनी नोकरी दिल्या। त्याच्यातला मी एक आहे, मी देवकरचा आहे, बदने म्हणून मला इथं घेतलं, मोगावचे मस्के म्हणून त्यांना इथं घेतलं, शिरसाटवाडीचे शिरसाट सर
त्यांना जिथं नोकरी मिळाली, दगरवाडीचे मुंडे सर त्यांना जिथं नोकरी मिळाली. कुठलीही जात पात धर्म काही विचार न करता या भागातील मुलांना आपण नोकरी देऊ शकतो, त्यांना त्यांच्या पायावर ठेवतो. असे तसेच कारेपूरचे माने सर, तसेच खलंगरीचे बोकडे सर, याच परिसरातील सर्व शिक्षक भरती केली आणि या शाळेची सुरुवात झाली. खूप प्रगती होत गेली आणि भव्य बिल्डिंग तयार झाल्या, विद्यार्थी बी तयार झाले. या शाळेने भरपूर असा विकासही केला. पहिले प्राचार्य म्हणून या शाळेचे भताने सर, रायवाडीचे भताने सर, त्यांना इथं संधी दिली. म्हणजे किती सर्वसामायिक असं विचार करून साहेबांनी या संस्थेला मोठं रूप आणून दिलं आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी या रोपट्याला पाणी घालण्याचं काम केलं आणि आता वृक्ष होत आहे. आणि याच्यातून आणखी आज आता सुरुवात झाली आहे एकेकाची. इतके वर्ष 31 वर्ष काम करून या मैदानाच्या बाहेर जायची सेवापूर्तीच्या मिळता म्हणा. एवढे वर्ष आम्ही एकत्रित राहिलो, आम्ही सुखात दुःखात सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षणासाठी प्रयत्न केले. एवढंच नाही की या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकाने मन लावून कष्ट केले, मन लावून काम केलं. आम्ही या शाळेमध्ये भरपूरसे असे प्रयोग केले. इथं राज्याच्या स्पर्धा घेतल्या. बुवासाळी सारख्या माणसांनी इथं आपल्या इथं किशोर गटाच्या कबड्डीच्या स्पर्धा मुलं आणि मुली अख्ख्या महाराष्ट्रातले खेळाडू इथं आणले होते आणि आम्ही धाडस केलं आणि साहेबांनी एवढं आमच्यावर जबाबदारी सोपवली आणि तशा महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धा सुद्धा आम्ही पूर्ण इथे केल्या. इथे विविध प्रकारचे खेळाडू तयार झाले, राज्यापर्यंत गेले. आता मला इथं कुतूहलाची गोष्ट सांगावी वाटते. रामकृष्ण मुंडे म्हणायचा पिंपळदेरीचा एक मुलगा होता 12वीला आणि तो गरीब विकला आणि तो कुस्तीमध्ये सर मी कुस्ती खेळतो म्हणला आणि त्याला मी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर नेलं, जिल्हा स्तरावरून विभागाला नेलं. आणि एवढंच नाही, माझे गुरु माननीय प्राध्यापक गणपतरावजी माने सर यांचं स्वागत. खेळ आणि तालुका त्यांचा असा संबंध आहे. एक मानेसर म्हणजे खेळाचं छोटस विद्यापीठच आहे असं आम्हाला वाटतं. ते माझे गुरु त्यांचं मी स्वागत करतो. अशा पद्धतीनं आम्ही क्रीडा क्षेत्रातच नाही, तुम्हाला सांगत होतो रामकृष्ण मुंडेची गोष्ट. मग कोल्हापूरला घेऊन गेलो त्याला, तर कोल्हापूरला मॅट म्हणजे मी त्या खेळाचा शिक्षक प्राध्यापक असताना मला सुद्धा कळालं नाही मॅट काय असते, पाहायलाच मिळाली नव्हती आम्हाला. आमच्या बीपेड कॉलेजमध्ये नव्हती, एमपेड मध्ये नव्हती. पण मॅटवर कुस्ती त्या काळात तो तिथं आलेले पुण्याचे खेळाडू त्यांचे कान मुडलेले असं अवस्था होती. पण आमच्या त्या खेळाडूंनी सीताफळ खालेल्या जंगलातल्या आपल्या डोंगरातल्या भागातल्या त्या रामकृष्ण चितपट केलं पुण्याच्या खेळाडूला आणि तो खेळाडू राज्यामध्ये दुसरा आला. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचबरोबर या संस्थेनं कला संस्कृती सुद्धा जोपासली. आज IBN लोकमत आपण विलास बडेचं नाव काय असतात. विलास बडे हा या कॉलेजचा विद्यार्थी आहे, आपण नेहमी त्याचं निवेदन करत असाल. त्याचबरोबर दुसरा एक निवेदक आहे लातूर जिल्ह्यामध्ये, उद्धव बापू फड म्हणून आपण पाहतो. तो आज लातूर जिल्ह्यामध्ये निवेदक म्हणून काम करतो. तो सुद्धा इथला विद्यार्थी आहे. केदार पिया इथलाच विद्यार्थी आहे. असे असंख्य डॉक्टर इंजिनियर भरपूर असे आणि सैनिक तर आमचं इखानच आहे. शिरसटवाडी, मुळवणवाडी, हंगेवाडी, कोळवाडी या सर्व भागातील जे मुलं आहेत. अनेक आमची या शाळेतून जवळपास सैन्यामध्ये भरती झालेल्या आहेत. अनेक क्षेत्रामध्ये यांनी काम केलेलं आहे. आज आम्हाला आज आनंद वाटतो की आमच्या हातून बरेचसे काही कार्य घडलेलं आहे. तर जास्त गरमी होत आहे आणि सर पूर्ण बोलणार आहेत त्याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे मी आवर्त घेतो, सांगेल तेवढं कमी आहे. खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या माने सरांनी. आता माने सरांविषयी थोडासा परिचय देतो. हा शाळेविषयी झाला तर श्री माने तानाजी हे मूळचे कारेपूरचे रहिवासी आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे कारेपूरमध्ये झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण जवळपास आंबेजोगाई घाटनांदूर या ठिकाणी आपल्या बहिणीकडे झालेलं आहे. ते उच्च विभूषित शिक्षक आहेत.
MSc ॲग्री, म्हणजे त्या काळामध्ये MSc ॲग्री म्हणजे फार मोठे. त्यांचे मित्र मी आज ऐकतो, त्यांचे मित्र असे आहेत, कलेक्टर, SP, DYSP, सचिव, याच्याशिवाय बातच नाही त्यांच्या. सगळे त्यांचे मित्र. MSc ॲग्रीचा एक काळ होता, त्या काळामध्ये सगळे MP सगळ्या मोठ्या पोस्टिंगवर गेलेले आहेत आणि त्यांचा स्वभाव हा सरळ साधा सोपा. आणि म्हणून त्यांना सुद्धा इथं व्होकेशनल कोर्स MCVC नाव आहे, ते 1993लाच काढला गेला. साहेबांनी आणलं एक युनिट आणि त्याच्यामध्ये त्या माने सरांना संधी दिली आणि माने सर उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून आज गेली 31 वर्ष अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आलेले आहे. त्यांचा रुजू दिनांक हा 4/7/1994. मी 1993ला आलो आणि माझ्यानंतर जवळपास 1 वर्षांनी माने सर आलेले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव साहेबराव विठ्ठलराव माने. त्यांचंही वय 88 वर्ष आहे. जवळजवळ 88 वर्ष ते आज सुद्धा तिथं कार्यक्रमाला आलेले आहेत. आई कैलासवासी शांताबाई साहेबराव माने, तसेच पत्नी सो नंदा तानाजी माने. यांना 2 अपत्य आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. तो स्वप्नील हा BCom झालेला आहे आणि मुलगी डॉक्टर भाग्यश्री तानाजी माने ही BA MS डॉक्टर आहे. आणि दुसरा जो मुलगा आहे अरविंद तानाजी माने, आपल्याच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तो BSc ॲग्रीच्या 3rd इयरला आहे. त्यांच्यानंतर संयुक्त कुटुंब आहे. अतिशय राम लक्ष्मण जसे असावेत असे 2 भावंड आहेत आणि इतके प्रेमाचे की आता मी जवळून पाहिलेला 31 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यांचं नाव आहे बाबासाहेब साहेबराव माने आणि कैलासवासी सुनीता बाबासाहेब माने. त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे आणि तो या शाळेचा विद्यार्थी आहे, सुदर्शन माने, आणि तो आहे MBBS झालेला आहे. त्याच्यानंतर कुमारी निखिला माने, कुमार निखिल माने MC आहे. योगिता त्यांची मुलगी आहे, ती आहे DED. आणि एक आहे गीताश्री, ती BE कॉम्प्युटर आहे. असं एज्युकेटेड कुटुंब आहे आणि आम्हाला गर्व वाटतो. भाऊ कसे असावेत तर या दोघा भावंडासारखे राहावे, बाबासाहेब आणि तानाजी सारखे. का तर ही 7 पालकांचं पालकत्व घेतल्यासारखं. माने सरांनी स्वतःच्या, तानाजीरावनी स्वतःच्या मुलावर कधी लक्ष दिलं नसेल मला वाटतं. एवढं सुदर्शन त्या भावाच्या मुलावर त्यांना शिकवणं जाणं. माझाही मुलगा गिरला सैनिक स्कूलला होता, तिथं माने सरांनी सुदर्शनलाही ठेवलं होतं. म्हणजे इतकं त्याची काळजी घेऊन त्याला डॉक्टरच बनवलं. पिछा सुटत नाही. माने सरांचं एक वैशिष्ट्य आहे, एखादी गोष्ट करायची म्हणलं की निश्चित करतात आणि आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, त्या कुटुंबाचा सार्थ अभिमान आहे. ते कुटुंब तसं पाहिलं तर फार मोठं आहे. 17-18 भाऊ आहेत आणि ते फार मोठं कुटुंब आहे. आणि माने सरांचं तर आपला सगळ्यांना माहीत आहे की उगत माने सरांचा परिचय देणं मलाही योग्य वाटत नाही. गणपतराव माने सर हे आमचे गुरु आहेत. त्यांना सगळा तालुका, जिल्हा, महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी छत्रपती पुरस्कार सुद्धा प्राप्त केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी दुसराही पुरस्कार प्राप्त केलेला आहे. तर असे माने सरांचं तर इतकं कौतुक करावं वाटतं. त्यांनी त्यांच्या कुटुंबात शेत कुठं आहे त्यांना माहित आहे की नाही. ते भाव बघणे, काही करणे, त्यांनी फक्त कबड्डी कबड्डी कबड्डी, ते रात्रंदिवस ध्यान पेटून गेलेले व्यक्तिमत्व. आम्हालाही सुद्धा, मी तर 5वी पासून त्यांच्याकडे, 5वी पासून कॉलेज तिथंच महात्मा गांधीला, महात्मा फुलेमध्ये शिक्षण घेत असताना माने सर हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं आदर्श. आणि म्हणून माने सरांचं तर कौतुक करावं हे कमीच आहे, पण ह्या 2 भावंडाचं बी कौतुक करावं असं कमीच आहे. तानाजीरावची इतकीच पळापळ असायची. लातूरून निघायचा तानाजीराव, एक 4 व्हीलर घ्यावं, 1,70,000 पगार आहे. एवढी पगार असताना तुम्ही मोटरसायकलवर पळता, किती बेजार होता. एकदा पडले बी पण हे
घरचे एवढं कुटुंब सांभाळायचं, त्यांची परेशानी, ह्याचं शिक्षण त्याचं शिक्षण, धावपळ धावपळ, ऐकायचंच नाही, घामाघळून याचं. मला आता मी प्राचार्य झालं ते बदने सर मला 10 मिनिट फॉलो होता. मला त्यांनी माझ्या जीवनात माझं नाव जितेंद्र पण जितूशिवाय बोलले नाही. पण मी ज्या दिवशी प्राचार्य झालो त्या दिवशी साहेबाशिवाय मला बोलले नाही. साहेब मी उशीर आहे ना जागेत असं सुंदर व्यक्तिमत्व आणि आम्हाला भावलेलं व्यक्तिमत्व. आता माझं एक थोडंसं खेद राहून गेला. आमचे बोकडे सर आणि शिरसाट सर यांचा असाच कार्यक्रम घ्यावा म्हणण्यात राहून गेला. आमच्या बोकडे सर्व एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांनी प्राचार्यपद इथं भूषवलं, त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यावेळेस आम्हाला इथं पगारी नव्हत्या काही का, पण साहेबांनी आम्हाला त्या काळात ज्यावेळेस पगारी नव्हत्या संस्थेमार्फत देणारी ही एकमेव संस्था महाराष्ट्राची असेल की ज्यावेळेस विनामूल्य सुद्धा पगार देत होते. आणि म्हणून आम्हाला आमच्या ह्या संस्थेचा साहेबाचा भरभरून अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी आम्ही काही केलं तर कमीच आहे. असं एवढंच मी माझ्या भावना व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपली आत्मीयता, आपलं प्रेम आपल्या गुरुबद्दल, संस्थेबद्दल आणि सर्वांनी अध्यक्ष महोदयांबद्दल आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यानंतर मंचावरती नुकतेच उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री प्राध्यापक गणपतरावजी माने साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य रिंगट सर यांना विनंती करतो की मंचावर उपस्थित झालेले प्राध्यापक गणपतरावजी माने सर यांचा आपण सन्मान करायचा आहे. सन्मान्य रिंगट सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य गणपतरावजी माने सर यांचा सन्मान करावा. यानंतर मंचावर उपस्थित झालेले रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य अनंतरावजी देशमुख साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर दत्तकोडवार सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य चेअरमन महोदयांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सन्मान्य श्रीपतरावजी माने साहेब यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती मंचावरती आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी भगत सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य श्रीपतरावजी माने सरांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. त्यानंतर मांजरा साखर कारखान्याचे माजी एमडी सन्मान्य राजपाल माने सर यांचा सन्मान करण्यासाठी मी भास्कररावजी माने सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य मांजरा साखर कारखान्याचे एमडी श्री राजपाल माने सर यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. भास्कररावजी माने सर यांचा सत्कार करण्यासाठी स्वामी सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य भास्करराव माने सर यांचा सन्मान करावा. आजचा सेवापूर्ती सोहळा आणि सेवापूर्ती सोहळा सत्कारमूर्ती तानाजी मानेसाहेब यांचे वडील सन्मान्य साहेबरावजी मानेसाहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री पाटील सर यांना विनंती करतो की आपण तानाजी मानेसर यांचे वडील सन्मान्य साहेबरावजी मानेसर यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर ज्या वेळेस एखादा कर्तृत्ववान पुरुष कर्तृत्ववान महिला की उभी राहत असते त्याच्या पाठीशी निश्चित स्वरूपानं आई वडिलांची पुण्य आणि आई वडिलांचा संघर्ष हा निश्चित स्वरूपानं असतो. आणि आपल्या वयाच्या 90व्या वर्षापर्यंत सुद्धा एक आरोग्य संपन्न आयुष्य कसं जगलं पाहिजे, निरोगी आयुष्य कसं जगलं पाहिजे याचं एक मूर्तिमंत उदाहरण असणारे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री तानाजी माने साहेब यांचे वडील साहेबरावजी माने साहेब यांचा सन्मान श्री पाटील सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. खर तर बाप हे असं एक माप असतं जे आजूबाजूला झुकू न देता तिथल्या प्रत्येक मुलामुलींच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि त्यांच्या ऐश्वर्य संपन्न आयुष्यासाठी नेहमी लढत असतं. असं एक 90 वर्षाचं निरोगी व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य साहेबरावजी माने साहेब यांचा सन्मान आपल्या महाविद्यालयाचे सन्मान्य पाटील सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. आणि आजचा सेवापूर्ती सन्मान सोहळा ज्यांच्या साठी आहे असे सन्मान्य तानाजी साहेबरावजी माने साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम महाविद्यालय किनगावचे मान्य प्राध्यापक श्री तानाजी साहेबरावजी माने साहेब हे आपल्या नियत वयोमानानुसार 31 वर्षाची प्रदीर्घ अशी शिक्षण सेवा या तालुक्याला, या गावाला आणि या संस्थेला अर्पण करत
आज ते 30 सप्टेंबर रोजी आपल्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. भास्कर माने सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय शिवानंद क्षीरसागर सर यांचा सन्मान करायचा आहे. प्राचार्य शिवानंद क्षीरसागर सर आपण यांचा सन्मान करावा. आणि श्री तानाजी साहेबरावजी माने यांचा सन्मान संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी मंचावर उपस्थित सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री तानाजी साहेबरावजी माने साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांच्या सोबत आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वच संचालक मंडळातील संचालक महोदयांना सुद्धा विनंती करतो की आपण आजच्या सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कार मूर्ती मान्य तानाजी साहेबरावजी माने यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नींचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय किनगावच्या वतीनं या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय तानाजी साहेबरावजी माने यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. खरं तर प्रत्येक कर्तृत्वाची एक सोनेरी कहाणी असते. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय किनगावच्या वतीनं सुद्धा सन्माननीय तानाजी माने साहेब यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदाला विनंती करतो की आपण आजचे सत्कार मूर्ती श्री तानाजी साहेबरावजी माने यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. 31 वर्षाची प्रदीर्घ सेवा या शिक्षण क्षेत्राला देत आपल्या परिसरातील शेकडो विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घडवत व्यवसाय असेल नोकरी असेल अशा विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करत आज या शिक्षण क्षेत्रातील एक कृतीशील उपक्रमशील शिक्षक या ठिकाणी आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांचं भावी आयुष्य निरोगी ऐश्वर्य संपन्न सुख समृद्धीचं जावं या सदिच्छा आज आपण आपल्या बालभगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आणि आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आपण तानाजी भोसले सरांना देत आहोत. आणि यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार विक्रमजी काळेसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी एक मेसेज या ठिकाणी सन्माननीय श्री तानाजी माने साहेबांसाठी आलेला आहे. त्याचे रेकॉर्डिंग आपण या ठिकाणी पोहोचवत आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या अहमदपूर नगरीचे राजकारणाचे भूषण महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा सुद्धा मेसेज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असलेल्या तानाजी माने साहेबांसाठी या ठिकाणी आलेला आहे. मी सन्माननीय महाविद्यालयाचे भगत सर यांना विनंती करतो की आपण हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करायची आहे. मॅडम परिवाराचे जेवढे परिवाराचे सदस्य आहेत तेवढे त्या वाट लावून तीस तारखेला सेवानिवृत्ती झालेली आहे आणि त्यांचा सेवा गौरव सोहळा आज या ठिकाणी आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब, आदरणीय आपल्या संस्थेचे ट्रस्टी आणि राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब व माझ्या तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. मी आणि आदरणीय मंत्री महोदय दोघे या कार्यक्रमासाठी येणार होतो, परंतु आज मान्य पालकमंत्री महोदय नामदार शिवेंद्रजी भोसले हे लातूर येथे आलेले असल्यामुळे आणि त्यांनी या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महत्वाची बैठक सर्व आमदार खासदार महोदयांची जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी नात्याने मी आणि माननीय मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित राहत आहोत. त्यामुळे या कार्यक्रमाला इच्छा असूनही येता आलेलं नाही, परंतु माने सर आणि आपले प्राचार्य महोदय दोघेही माझ्याकडे आलेले होते. माझी भेट झालेली होती, त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या होत्या
मी त्यांना मराठवाड्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो. आज सरांनी आपल्या 31 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये अनेक आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला शिक्षक आमदार विक्रम काळे. धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय तानाजी माने साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद, शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांना विनंती करतो की आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय तानाजी साहेबरावजी माने साहेब यांचा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. खरं तर 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा या महाविद्यालयातून देत असताना आपल्या सर्व समस्त कर्मचारी वृंदांसोबत असणारी भावनिक नातं, भावनिक साथ आणि त्या सर्वांबद्दलचे आभार, त्या सर्वांबद्दलचे आभार आणि या सर्वांबद्दलची एक कृतज्ञता आज या सत्कार समारंभाच्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी तानाजी साहेबरावजी माने साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. खरं तर ज्यावेळेस एखादा माणूस परिवाराच्या नंतर जर का कुठं सर्वाधिक वेळ घालवत असेल तर तो आपल्या कामाच्या ठिकाणी घालवत असतो आणि ह्याच कामाचा सर्वाधिक वेळ ज्यांनी याच महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आणि सत्कार करत असलेल्या सर्वच सहकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी घालवलेला आहे. परिवारानंतर सन्माननीय तानाजी माने साहेबांनी सुद्धा सर्वात अगोदर प्राधान्य जर का कोणाला दिलं असेल तर ते या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि आपल्या सर्व सहकारी आणि प्राध्यापक शिक्षक वृंदांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. आणि त्यांच्याकडूनच आज या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असणाऱ्या त्यांच्याबद्दलचं कृतज्ञता, त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आज आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या वतीनं त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. खरं तर ज्यावेळेस काम करत असताना एखादा सहकारी मनमिळाव असतो, कर्तृत्ववान असतो, स्फूर्तिशील असतो, संयमी असतो, त्यावेळेस निश्चित रूपाने त्या व्यक्तित्वाचा आदर इथला प्रत्येक माणूस करत असतो आणि तोच आदरभाव इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा तुम्हाला मला सत्कार करताना जाणवत आहे. तानाजी साहेबरावजी माने साहेब यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी महोदयांचा सुद्धा सन्मान नेताजी परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मंचावरील उपस्थित सर्वच कर्तृत्ववान असणाऱ्या मान्यवर सुद्धा या सत्कार समारंभासाठी साक्षीदार आहेत. खरं तर या शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी नेहमी सेवा देत असताना खरं तर तानाजी साहेब नेहमी परिवाराकडे किती वेळ देत होते मला माहित नाही. खरं तर साहेबांना शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना पगार पूर्ण होता परंतु परिवारासाठी वेळ मात्र अर्धा होता. आता तानाजी साहेबांना पगार मात्र अर्धा असेल परंतु परिवारासाठी मिळणारा वेळ मात्र पूर्ण असेल. त्यामुळे सन्माननीय वहिनींना आणि सन्माननीय साहेबांना विनंती करतो की तेवढीच आपण आपल्या परिवाराची निश्चित स्वरूपाने काळजी घेतली पाहिजे. या सर्व परिवार जवळपास एकत्रित असणारं हे कुटुंब आज जर काही संस्कृती बघितली तर विभक्त कुटुंब पद्धतीकडे चाललेली संस्कृती आणि या संस्कृतीसाठी एक आदर्श असणारं कुटुंब म्हणजे हे माने परिवार आहे. 33 भावंडांचा असणारा हा मोठा परिवार अजूनही एकत्रित आहे. खर तर एकत्रित कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्या परिवारातील प्रत्येकाचं कितीही सुखद असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेबरोबर जन्मणारी एक नवी पहाट असते. संपणाऱ्या प्रत्येक वाटेबरोबर जन्मणारी एक नवी पहाट असते. आपल्या आयुष्यातील एक नवी पहाट जगू पाहणाऱ्या आणि एका नव्या पहाटेची सुरुवात करणाऱ्या आपल्या शिक्षण संस्थेमध्ये 31 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षण सेवेनंतर 20 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले माननीय तानाजी माने सर या ठिकाणी आपलं कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करतायत. आपण सर्वच जण जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय तानाजी माने सर यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. जीवनाचा आरंभ विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर प्राजक्ता माने मॅडम यांचं त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, पुत्र घडवला समर्थ ऐसा जो राष्ट्राची शान.
देशप्रीतीचे धडे गिरविले तिजपाशी बसुनी धन्य जिजाऊ नमन तुम्हा नवनी नमन तुम्हा नवनी. अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. तू ज्योत क्रांतीची शिक्षण क्षेत्री तुझाच लख प्रकाश. तू ज्योत क्रांतीची शिक्षण क्षेत्री तुझाच लख प्रकाश. स्त्री शिक्षण केलेस सुरू सुकर झाला आमुचा प्रवास. ज्या माईच्या अथक परिश्रमातून मी आज तुमच्या पुढे उभी आहे अशा क्रांतीज्योती सावित्री माईंना त्रिवार वंदन. त्याच बरोबर या ठिकाणी आज आपण सेवापूर्ती सोहळ्याला इथे एकत्र सर्वजण जमलेले आहोत. संत ज्ञानेश्वरांनी सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला जशी सुरुवात आहे तसाच त्याचा अंत देखील आहे. म्हणून ही सृष्टी सुंदर आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच धर्तीवर आज आपण इथे नोकरी ही मनुष्याच्या आयुष्यातील भरती ही सुरुवात असते आणि सेवा निवृत्ती हा नोकरीचा शेवट असतो. पण शेवट म्हणता येत नाही या गोष्टीला, कारण माणूस हा विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत आपल्या बुद्धीचा, आपल्या क्रयशक्तीचा किंवा आपल्या कौशल्याचा योग्य रीतीने वापर करून आपल्याकडून समाजाची सेवा जशी घडेल त्या पद्धतीने तो सेवा करत असतो. परंतु वाढत्या वयानुसार त्याच्या या क्षमता कमकुवत होत जातात. म्हणून मानवी दृष्टिकोनातून त्याला सेवानिवृत्त करणं अत्यंत गरजेचं असतं. तर त्यानंतर जर मनुष्याला सेवानिवृत्त नाही केलं तर आजच्या नवयुवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार नाही. म्हणून नवतरुणांना रोजगाराची संधी मिळावी आणि प्रदीर्घ काळ सेवा केलेला विश्रांती मिळावी, या दोन दृष्टिकोनातून सेवानिवृत्ती हा घटक अत्यंत महत्वाचा असतो. अशा सेवानिवृत्ती सोहळ्याच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत तर माननीय श्री बाळासाहेबजी जाधव साहेब. खरं तर या ठिकाणी मानवाचं स्वभावाचं सूत्र जर घट्ट असेल तर त्यातून माणुसकीचा जन्म निर्माण होतो आणि अशा माणुसकीच्या धर्माला जागूनच मी तर प्रथमच पाहत आहे की संस्थेचे अध्यक्ष एका कर्मचाऱ्यांच्या याला हजर राहिलेले आहेत. तर असे माननीय श्री बाळासाहेबजी जाधव साहेब, माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, शुभ हस्ते माननीय बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री गोंदिया तथा संस्थेचे सचिव ते काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयुष्यात मानवाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी एक तरी श्रद्धास्थान हवं असतं आणि हे श्रद्धास्थान आपल्या पाठीमागे आहे. कुणीतरी आपल्या संकटात आपल्या सोबत आहे. तेव्हा ही जी भावना आहे ती मानवाला कुठल्याही संकटात समर्थपणे तोंड देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आणि असेच आमचे श्रद्धास्थान किंवा प्रत्येक भेटीमध्ये ज्यांच्या पापण्या ओल्या होऊन मायेचा पाझर अथांग सागरासारखा सतत वाहत राहतो अशा आमच्या सर्वांचे आधारवड असणारे माननीय श्री गणपतरावजी माने म्हणजेच तात्यासाहेब यांना मी विनम्रपूर्वक प्रथम नमन करते. ते नेहमीच आमच्या पाठीशी खंबीर उभे असतात. त्याचबरोबर किशोरजी मुंडे साहेब, त्र्यंबकराव गुट्टे साहेब, विठ्ठलराव बोडके साहेब, भास्करराव मुंडे साहेब, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती असणारे संस्थेचे उपाध्यक्ष, सहसचिव, कोषाध्यक्ष व इतर सर्व सहसंचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बदने सर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या कुटुंबाशी नाळ जोडलेले आमचे सर्व नातेवाईक आणि माझ्या कुटुंबातील सर्व आदरणीय व्यक्ती. आता मी त्यांच्या समोर आजही लग्नानंतर 23 वर्ष मान करून बोलू शकत नाही असे श्रीपतराव भाऊसाहेब असतील, राजपाल भाऊसाहेब असतील, पण आज त्यांच्या समोर स्टेजवर बसण्याचं धाडस मी केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचे क्षमस्व व्यक्त करते. या ठिकाणी
माझ्या कुटुंबाविषयी बोलत असताना मी ज्ञानेश्वराचा एक सुंदर अभंग आहे. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळीयशी आला, आणि त्याच्यातलं एक कडवं आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. विठ्ठलराव आणि रखुमाई हे आमचे आजी आजोबा यांच्या या इवलेच्या रोपावर 11 सुंदर मोगऱ्याची फुले फुलली, आणि या 11 फुलांनी त्यांचा वारसा चालवत अतिशय उत्कृष्ट दर्जाने या 11ही जणांनी आपल्या कुटुंबाला तर दरवळ दिलाच दिला, परंतु समाजात सुद्धा आपलं श्रेष्ठ स्थान निर्माण केलं. या 11 फुलांच्या सुगंधातून 43 फुलांची निर्मिती झाली. म्हणजे या 7 भावंडांची 33 मुलं, 16 मुली आणि 17 मुलं, अशा पद्धतीने माने परिवारात 33 फुलं. आणि तुम्हाला मी 43 म्हटलं, 43 म्हणजे पुढचे 10 त्यांच्या बहिणींचे होते, परंतु आमचा वेल विस्तार इतका वाढत गेला आणि या 43 जणांमधून आता आमची पुढची पिढी 84 वर गेलेली आहे, आणि 84 ने आता शतकोत्तरी पार केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की वेल का म्हटलं याला, कारण झाडाच्या फांद्या ह्या स्वतंत्र वाढतात, परंतु वेली ही चिवटपणे एकमेकात गुंतत आकाशाला गवसणी घालते. मी आजही अभिमानाने सांगते की या ठिकाणी अर्थातच एकही वेल अशी बाजूला तुम्हाला दिसणार नाही, आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही पाहत आहात. अगदी सगळ्यात मोठी असणारी, आमची सावली असणारी सर्व भावंडांच्या आज वयाच्या 70-72व्या वर्षीही आवडीनिवडी जपणाऱ्या माझ्या आदरणीय नणंदबाई शकुंतला देशमुख असतील, आशाताई देशमुख असतील, उषाताई देशमुख असतील. आता माझ्या कुटुंबातल्या शतकोत्तरीचे नाव घेत बसलं तर प्रोग्राम माझ्याच भाषणाने संपूर्ण आपल्याला पूर्णत्वास न्यावा लागेल. म्हणून माझ्या कुटुंबातील सर्वच आहेत, तर हे भाऊ असोत किंवा ह्या बहिणी असोत एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम करतात. मी म्हटलं ना की आईच्या उदरातून जन्माला येणं याला सख्ख म्हटलं जातं, असं आपली संकुचित भावना ही मात्र आता नष्ट झालेली आहे. माझ्या कुटुंबात सख्ख म्हणजे विचारांची अनुरूपता असेल, एकमेकांवरचं प्रेम असेल, एकमेकांच्या दुःखात हिरिरीने भाग घेणं असेल. तुझं दुःख ते माझं दुःख आहे, तुम्ही सगळे सुखी तर मी सुखी आहे, ही भावना माझ्या कुटुंबातून अगदी आजी आजोबांपासून, माझ्या 7 सासूबाई सासऱ्यांपासून, पुढे माझ्या या 33 जणांपासून सर्वांनी पुढच्या पिढीवर देखील रुजवलेले आहे. खरं तर आजकाल व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस चालतात, पण मला असं वाटतंय की व्यक्तिमत्व विकासाचा मोठा क्लास माझ्या माने परिवारातच दडलेला आहे. प्रत्येक माणूस, अगदी सासू सासरे असो, दीर जावा असो, प्रत्येकाकडून जर सकारात्मक दृष्टी पाहिली आणि मला जर माणूस म्हणून या भूमीवर उत्कृष्ट दर्जाने जगायचं मी ठरवलं, तर प्रत्येकामध्ये एक जरी गुण घेतला तर तो ओसंडून वाहून जाईल माझ्या व्यक्तिमत्वातून, असं मला वाटतं. फक्त दृष्टी माझी सकारात्मक ईश्वराने ठेवावी, कुणातले दोष न पाहता प्रत्येकातले गुण घेतले. एवढंच काय, पुढे येणाऱ्या माझ्या मुली असतील, मुली 20 आहेत, मुलं 22 आहेत, तर या मुली तशाच आहेत, आणि आलेल्या 11 सुना देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या ईश्वराने आमच्या घरी लक्ष्म्या पाठवलेल्या आहेत. म्हणून प्रत्येकाचे गुण घेऊन हा माझा वेल गगनाला गेलेला आहे, आणि मी ईश्वराला प्रार्थना करते की पुढचा जन्म जर मला स्त्रीचा मिळाला तर मला माने कुटुंबातच पुन्हा नवरा भेटावा आणि हेच कुटुंब मला परत मिळावं, माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान होईल. तर आज खऱ्या अर्थाने या 43 फुलातीलच एक सुगंधी असणाऱ्या फुलाचा सेवापूर्ती गौरव सोहळा आहे. तत्पूर्वी एक नाव मी विसरले की खंबीरपणे अगदी वडिला समान असणारे, माझ्याच पेशात, त्यांच्याच पेशात मी काम करणारी आहे,
मी त्यांच्या पत्नीची भाऊजई आहे. वय माझं मुलीसारखं आहे, परंतु कधीच नावानेही बोलले नाहीत, कधीच मॅडमही म्हटले नाहीत. पण बहीणबाई या शब्दात मला खूप काही दडलेलं असतं आणि एवढा मोठा माणूस मला बहीणबाई म्हणतो, तर ही बहीणबाई पुढे जाण्यासाठी आज मी तुमच्या समोर खंबीरपणे उभी राहतेय. तर प्रत्येक वेळी तू लिहित राहा, तू बोलत राहा असं म्हणून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारे माझे मोठे बंधू प्राध्यापक विजयरावजी देशमुख यांचा सदैव मला साथ मिळत राहते. आणि सर्वात महत्वाचं की लग्न करत असताना पहिली नोकरीवाली सून मी आहे या घरामध्ये. त्यावेळेस प्रथा परंपरा घराण्याचे नियम ही नोकरीवाली सून आपली तोडेल या भीतीने का होईना किंवा कडक शिस्तीचे म्हणून माझे सासरे साहेबरावजी माने कडकडून विरोध करत होते. हे मी सांगत नाही, त्यांनीच मला एक दिवस सांगितलं, तुला करून घेताना सगळ्यात जर विरोध कुणाचा असेल बाई तर माझा होता. परंतु आज त्यांची स्मृती खूप कमी झाली आहे. परंतु व्हिडिओ कॉल केला की तू सिनियर प्राध्यापक आहेस, कळमनुरीला आहेस, म्हणजे माझं स्थान त्यांच्या हृदयात एवढं घट्ट त्यांनी रोवून घेतलेला आहे. तो सगळ्यात माझा मोठा सन्मान आहे. आणि सर्वात महत्वाचं तात्या जे आहेत ते तात्या म्हणजे त्यांनी महारत्न, माझी भाऊजई महारत्न असं माझ्या सहकार्याकडे माझा गौरव केला की ज्या माझ्यासोबत जे काम करतात त्यांच्याकडे. आणि त्यांनी येऊन मला सांगितलं, पण खरंच तात्या महारत्न ही पदवी जेव्हा एका स्त्रीला सासरकडून मिळते नोबेल पुरस्कारापेक्षा ती कितीतरी पटीने मोठी आहे असं मी मानते. परंतु असं महारत्न बनण्यासाठी कमीत कमी मला 7 जन्म तरी नक्कीच घ्यावे लागतील. महारत्न बनण्यासाठी खूप मेहनत आहे, खूप कसरत आहे. तरी तुमच्या स्वप्नातलं महारत्न बनण्याचा मी प्रयत्न करेल. तर आज आपण ज्यांच्यासाठी इथं जमलेलो आहोत अशा सत्कार मूर्ती नेहमीच कौतुकाची थाप एकाच क्षेत्रात असल्यामुळे ज्यांची असते असे माझे मोठे धीर माननीय तानाजीराव माने भाऊसाहेब आणि त्यांच्या सहचारिणी त्यांच्या पत्नी नंदाताई माने यांच्याविषयी बोलत असताना मी म्हणेल की एक कर्मयोगी म्हणजे काय, तर जो स्वतःचा, इतरांचा आणि स्वतः असलेल्या परिस्थितीचा बिनशर्त आणि सहज वापर करतो, स्वीकार करतो आणि त्याचा आपल्या जीवनात वापर करतो, तो खरा कर्मयोगी असतो. आलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्याचं कौशल्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठीच आज आपण इथे जमलेलो आहोत. असा कर्मयोगी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 तकार सांगितलेले आहेत. हे 3 तकार, तेजस्विता म्हणजे धैर्य किंवा या ठिकाणी धैर्य किंवा शक्ती, त्याचबरोबर तपस्विता म्हणजे नैतिकता, चारित्र्य आणि तत्परता म्हणजे तदाकार होण्याची वृत्ती. माझं आयुष्य माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, माझ्या कुटुंबासाठी आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आहे. माझी गाडी, माझा बंगला किंवा माझं स्वप्न याच्यापेक्षा माझ्या घरातील प्रत्येकाचं स्वप्न काय आहे ते साकार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून अगदी आपल्या 3 लेकरं कधीच, मी म्हटलं ना सख्याची व्याख्याच बदललेली आहे या परिवाराने. तर 3 लेकरं नाही तर 7 लेकरांचं कल्याण हेच डोळ्यातलं स्वप्न आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी स्वतःचा विचार कधीच केलेला नाही किंवा पत्नीचाही विचार केलेला नाही किंवा तिच्या काही आशा आकांक्षा नाही. आणि पत्नीनेही त्याच धर्तीवर त्यांना अतिशय सहकार्य केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सचोटी म्हणजे आपल्या कर्तव्यावरील प्राधान्यता ही माणसाची महत्वाची असते. तर माझं कर्तव्य काय आहे,
माझं कर्तव्य आहे की इथला प्रत्येक सदस्य माझ्यामुळे दुःखी न होता आनंदी झाला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. तर त्या दृष्टिकोनातून एकच मी गोष्ट सांगते आणि माझे 2 शब्द संपवते की यादवी युद्ध अमेरिकेत सुरू असताना या ठिकाणी अब्राहम लिंकनला एका महिलेने विचारलं की बाबा रे, तू गुलामासाठी एवढं करतोय, देव तुझ्या बाजूने आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाई, देव माझ्या बाजूने आहे की नाही हे मला नक्कीच माहित नाही, पण मी जे करतोय ते मात्र कार्य माझं देवाच्या बाजूचं आहे. असंच देवाच्या बाजूचं कार्य पार पाडणारी ही तुमच्या समोर बसलेली ही सत्कार मूर्ती आहे. त्याचबरोबर सहचारिणी कुणाला म्हणायचं, सुमाता, सुगृहिणी, सुपत्नी ही रूप जेव्हा 3 रूप लग्नानंतर जी स्त्री प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे नवऱ्याला साथ देते तीच सुगृहिणी होऊ शकते. अशी सुगृहिणी त्यांना लाभलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा कितीही राग आला, किती चिडचिड केली तर मजाक करून तो प्रसंग हसतमुखाने पुढे नेण्याचं कार्य ती करत राहते. तर या ठिकाणी मला वेळ संपलेली आहे, त्यामुळे मी माझं 2 शब्दाचे भाषण संपवते आणि शेवटी जाता जाता हा जरी शेवट असला औपचारिक आहे, परंतु नव्या जीवनाला भाऊसाहेब तुमच्या सुरुवात होत आहे. तर त्यासाठी मी मंगेश पाडगावकरांच्या 4 ओळी सांगते. या ठिकाणी असं म्हणेल मी की गरुडामुनी झेपावणारा प्रत्येकात प्राण आहे, गरुडामुनी झेपावणारा प्रत्येकात प्राण आहे, विश्वास ठेवा तुमच्या पायात न संपणार त्राण आहे, न संपणार त्राण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. धन्यवाद. सामान्य मॅडमनी मनोगत व्यक्त केलं त्या तानाजी माने साहेबांचे बंधू प्रभाकरजी. तानाजी माने साहेब यांचा सन्मान नेताजी परिवाराच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. या सर्व सत्काराच्या साक्षीला मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब जाधव साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय त्यांचे तात्या, आज खर तर प्रवासामध्ये येत असताना एक गोष्ट कळाली की माने परिवारातील एक पितामह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे सन्माननीय कन्या भाग्यश्रीताई या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या सोहळ्याला सर्व नातेवाईक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज माझे पप्पा शिक्षण पेक्षात 31 वर्षांची सेवा पूर्ण करत आहेत. सेवा त्यानिमित्त माझ्या पप्पांविषयी मी माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. खरं तर कोणत्याही मुलीला आपल्या वडिलांना शब्दात मांडणं हे शक्य नसतं, कारण हे नातं खूपच अलौकिक असतं. परंतु या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त खालील कवेतून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. पाऊल वाटेवर चालताना धरलेला माझा हात, पप्पा तुमच्यामुळेच उजळली आमच्या जीवनाची वाट. तुमच्या आधाराशिवाय आमच्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही, कारण तुम्ही शिकवलेलं कर्तव्यावर श्रद्धा ठेव, परिणामावर नाही. म्हणूनच आज यशाचं शिखर चालताना पाय आमचे अडखळत नाहीत. आमच्या स्वप्नांसाठी तुम्ही अंगीकारलेले चिकाटीचे घाट पुन्हा पुन्हा प्रयत्न कर, हात तुमचा आठवतात. म्हणूनच तुमची ही छकुली यशाची गोड फळ चाटत आहे. तुमची सदोतीची भावना आम्हाला प्रत्येक प्रसंगात बळ देत आहे. अशी ही वाटचाल तुम्ही कधीही न थकणारी, तुमची माया तुमच्या कृतीतून जाणवणारी. आज तुमच्या सेवापूर्तीमुळे मन गहिवरून आलं, पण पप्पा तुमच्या या लाडकीच्या हृदयात तुमचं स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ झालं. तुमचे पुढील आयुष्य सुख समाधानाने आणि आनंदाने आम्ही भरभरून टाकू हा मी सर्वांसमोर शब्द देते. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद बोलते. जय महाराष्ट्र. भगिनी जीवनाला आकार, गुरुमाऊली आनंदाची बरसात करते, सहचारिणी वनव्यातील गारवा, सहकारी मित्र सखा, कर्तृत्वाला संधी देते, कर्मभूमीची गाथा या उक्तीप्रमाणे आज माझ्या सेवेचा सेवापूर्ती गौरव सोहळा त्या निमित्त मी आपल्यासमोर आपल्या आयुष्याला वलांकित करणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर व्यासपीठावर उभा आहे. आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष
आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेबजी जाधव साहेब, महाराष्ट्र राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या शुभ हस्ते माझा सत्कार झाला असे या अहमदपूर मतदारसंघाचे लाडके नेते व सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री गोंदिया तथा सचिव बाळ भगवान शिक्षक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळ, माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले, ज्यांनी फक्त एका फोनवर शाळेच्या पत्रावर आमची विनंती मान्य करून या माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो म्हणले होते व ते आमच्या MCVCचे तारणहारते विघ्नहर्ते आणि सर्व शिक्षकाचे लाडके आमदार विक्रमजी काळे साहेब उर्फ बाप्पा, त्याचबरोबर आमच्या माने कुटुंबाचे आधारवड असणारे व दैवत असणारे आमचे पितृतुल्य ज्येष्ठ बंधू माननीय श्री तात्या, ज्याला आम्ही तात्या म्हणतो, ज्याला महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील श्री शताब्दी पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, त्याचबरोबर तो 2 जिल्हा परिषद सदस्य असलेले माझे ज्येष्ठ बंधू तिसरे पाहुणे आहेत किनगावचे सर्वांचे लाडके नेते कैलासवासी मधुकर दादा, यांचे छोटे बंधू माननीय श्री किशोरजी मुंडे उर्फ बापू, त्याचबरोबर या परिसरातील सर्वांना परिचित असणारे माननीय त्रिपुरारावजी गुट्टे आबा, तसेच या किनगाव नगरीचे प्रथम नागरिक व सर्वांशी बोलणारे सरपंच उपसरपंच विठ्ठलरावजी बोडके उर्फ भाऊ आणि शेवटचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वासुदेवजी मुंडे चेअरमन सोसायटी किनगाव आणि आमचे मित्र प्राचार्य बदने सर व माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, माझे सर्व नातेवाईक आणि माझे माझे लाडके विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्रथम मला या मानवी सृष्टीत जन्माला घालून आयुष्याची पायाभरणी करणारे माता पिता म्हणजे माझे आई व नाना, माझ्यावर त्यांनी योग्य संस्कार केले. आई शांत स्वभावाची, हळवेपणाची व नानाचा स्वभाव रागीट असला तरी त्यामध्ये शिस्तीचं वलय होतं. या दोन्ही गुणाच्या मिश्रणातून माझं आयुष्य घडलं. आज हा माझा सोहळा पाहण्यासाठी माझी आई नाही, तिची कमतरता जाणवते, परंतु तिची माया प्रेम कायम माझ्या हृदयात ओलावा राखून ठेवण्यास मदत करते. माझे वडील नाना आज खूप थकले आहेत, पण सदैव माझ्या कामाचा ते गौरव करत आले. आज बऱ्याच गोष्टीचे त्यांना विस्मरण होते, परंतु जेव्हा त्यांना स्मरते तेव्हा त्यांचा कौतुक सोहळा चालूच असतो. तसा मी त्यांचा लाडका आहे. त्यांच्या कौतुकाची थापच खऱ्या अर्थाने संसाराचा गाडा चालवण्यास मला प्रेरणा देते. खरंच माता पित्याचे ऋण हे आपले जीवन सुगंधित करणारे प्रयत्न बंधन असते. या संदर्भात संत तुकाराम महाराज अतिशय सुंदर भाष्य करतात. आई विना सुख नाही, पित्या विना आधार नाही. या जीवनात माझ्या माने परिवाराशी बोलायचे झाले तर आत्ताच माझ्या वहिनीने तुम्हाला सांगितलेलं आहे, माझा परिवार फार मोठा आहे. कारण माझ्या आजोबाला कैलासवासी विठ्ठलराव माने यांना 7 मुले व 4 मुली आहेत. अगदी आई वडिलांप्रमाणे माझ्यावर माझ्या सर्व काका आणि काकीनी यांनी देखील भरभरून प्रेम केले, पण संस्कार देखील केले. आमच्या परिवारात आम्ही एकूण 33 भावंडे आहोत. त्यामध्ये 17 भाऊ आणि 16 बहिणी. आजही आमचे सख्य कायम टिकून आहे. माझ्या गावातील शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुठे राहायचं हा माझ्या वडिलांचा प्रश्न होता. पण आमची सर्वात मोठी बहीण श्रीमती शकुंतला सुधाकरराव देशमुख खरोळा, ती स्वतःचे पूर्ण कुटुंब म्हणजे तिची स्वतःची 2 मुले, पुतण्या व धीर या सर्वांना घेऊन अंबेजोगाईला राहत होती. तिने मला तिच्या जवळ घेऊन अगदी आईच्या मायाने सांभाळून माझ्या अभ्यासावरही पूर्ण लक्ष दिले. माझ्या शिक्षणामध्ये व कुटुंबामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. आमचा कोणताही कार्यक्रम अक्काच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खरंच त्याचबरोबर माझी दुसरी बहीण, छोटी बहीण सौ मीरा विनोदराव पाटील, ती सुद्धा कैलासवासी माननीय आमदार बापूसाहेब पाटील हुरसूरकर यांची सून आहे. परंतु तिचे प्रेम, काळजी आणि कष्ट हे दोन्ही कुटुंबासाठी करावे तेवढे कमीच आहे. ती देखील आज आम्हाला आईची उणीव भासू देत नाही. तिचा दररोज फोन आल्याशिवाय म्हणजे दिवस जात नाही. तिच्याबरोबर सर्व माझ्या बहिणी माझ्यावर जीवापार प्रेम आजही करतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बहिणीला आईचे प्रतिरूप मानले जाते. त्याप्रमाणे
या प्रतिरूपाने प्रत्यक्ष आईची माया दिली आणि आजही ती मला आईची कुणी बाजू देत नाही. आज माझी अक्का, तिला जवळ 72 वर्ष झाले आहेत, त्याचबरोबर आम्हा लहान भावनाच्या आवडीनिडी आधी जोपासते. अगदी अक्काप्रमाणे आमच्या यशामध्ये मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर आम्हा भावंडाचे आधारवर असणारे व इथपर्यंत मला पोहोचवणारे आमचे पितृतुल्य ज्येष्ठ बंधू, ज्याला क्रीडा क्षेत्रातील श्री छत्रपती व जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले तात्या, त्याचबरोबर आमच्या चुका सुधारून आम्हाला योग्य दिशा देणारे, अर्थातच आमचे प्रेरणास्थान असणारे व ज्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आमच्या गावातील आमच्या घराण्याचा प्रभावी वारसा आजही टिकून आहे, ते म्हणजे माझे 2 नंबरचे भाऊ श्रीपद भाऊ व तिसरे भाऊ, ज्यांच्याकडे बघून आम्ही शिस्तीचे पालन करतो, ते नामांकित इंजिनियर व साखर कारखान्याचे तज्ञ श्री राजपाल भाऊ व माझे ज्येष्ठ बंधू श्री बाबासाहेब साहेबराव माने उर्फ सुनील भाऊ यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनीही माझ्यावर जीवाभाव प्रेम व विश्वास केला आहे. तसेच माझे सर्व उर्वरित बंधू, माझ्या सर्व वहिनी, माझी मुले कुमार स्वप्नील माने, माझा जीवनाचा श्वास असणारा डॉक्टर सुदर्शन, तसेच निखिल, अरविंद आणि कन्या योगिता दारफळकर, गीताश्री पाटील आणि माझी कन्या डॉक्टर भाग्यश्री, हे सर्व सदस्य प्रेम व माझी काळजी घेतात. या सर्वांचे प्रेम मला उत्साहाने जगण्याचे आणि चांगले कार्य करण्यासाठी बळ देते. कारण मानवी आयुष्यात कुटुंबाचे स्थान अनन्य साधारण असते. पैसा, यश, मान व सन्मान हे सगळं मिळालं तरी कुटुंबाची साथ जर नसेल तर मनुष्य पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही. खरं तर कुटुंब हेच प्रेम, आधार, सुरक्षितता आणि एकत्रितपणाचं मूळ असतं. याची अनुभूती मला माझ्या कुटुंबाने सदैव दिलेली आहे. तिसरा मुद्दा आहे गुरुविन कोण दाखविलं वाट, हे वचन त्रिकालवादी सत्य आहे. या संदर्भात संत ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर भाष्य करतात. या जगी आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि तसा अभ्यास करणे योग्य देखील नाही. परंतु तिला समांतर आपल्या आयुष्यात एक व्यक्ती असते, ती म्हणजे आपला गुरु. अगदी अशाच प्रकारचे गुरु मला प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत लाभले. त्यामध्ये प्राथमिक स्तरावर माणिकराव गुरुजी, जुरळे गुरुजी, चांगले गुरुजी व माध्यमिक स्तरावर मुख्याध्यापक श्री आदरणीय वसंतराव राजमाने, सुरेश सर, चिंते सर व आदर्श विद्यालय कार्यपूर याचा सर्व जुना स्टाफ, या सर्व गुरुवर्याच्या कायम मी ऋणात राहू इच्छितो. मानवी जीवनात मैत्री असे नाते आहे जे ग्रह गुण कुंडली न बघता स्थापन होणारे आणि अजीवन दृढ होणारा संबंध असतो. म्हणूनच म्हटले जाते, आपल्या आयुष्यात चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जिवंतपणी मिळालेले वर्ग सुख असते. आपल्या स्मृतीत कायम नात्याची विण घट्ट पकडून अमर राहणारं नातं असतं, ज्यांच्या पुढे एक तीर्थस्थान म्हणून नतमस्तक